नमस्कार, मी स्नेहा वाडेकर. आपण पाहतात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. मला मुख्यमंत्री पद नको आहे, पंकजा मुंडे. परंतु मुख्यमंत्री पदाची अपेक्षाही केली उघड. धनेगावकरांचे अनोखे आंदोलन. नांदेड लातूर महामार्गावर केला खड्ड्यांचा वाढदिवस साजरा. शालेय पोषण आहार कामगारांचे पहिले अधिवेशन सुरू. कामगारांचे अनेक प्रश्न आणि समस्या व्यासपीठावर. पंकजा मुंडेंनी ओढले आघाडी शासनावर आसूड. सत्ता परिवर्तन करण्याचे केले सुतोवाच. आता बातमीपत्र विस्ताराने. आमदार पंकजा मुंडे पालवे यांची संघर्ष यात्रा नांदेड येथे दाखल झाली. त्यांनी बोलवलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांची वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली. यावेळी आपल्याला मुख्यमंत्री होण्याची इच्छा नाही असे त्या म्हणत असल्या तरी महिला मुख्यमंत्री झाल्यास आवडेल असे म्हणाल्या. आमदार पंकजाताई मुंडे यांची संघर्ष यात्रा आज नांदेडमध्ये दाखल झाली. संघर्ष यात्रा 14 दिवस चालणार असून 21 जिल्ह्यामध्ये पंकजाताई 65 तालुके पिंजून काढणार आहेत आणि आघाडी सरकार विरोधात रान उठवणार आहेत. कैलासवासी गोपीनाथराव मुंडे यांनी 1994 साली अशी संघर्ष यात्रा काढून तत्कालीन काँग्रेस सरकारच्या विरोधात वातावरण निर्मिती केली होती. त्यानंतर शिवसेना आणि भाजपाचे सरकार आले आणि गोपीनाथराव उपमुख्यमंत्री झाले. आता देखील पंकजाताईंना पत्रकारांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मंत्री होण्याची अपेक्षा आहे का असे म्हटले असता त्यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा नाही असे उत्तर दिले. महाराष्ट्रामध्ये मुंडे साहेब गेल्यानंतर प्रति केंद्राला एक ॲप्लिकेशन दिलं, एक अर्ज केला की पंकजाताईंना मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय सामील करून घ्यावे. पण माझं स्वतःचं मत त्याच्या स्वतःचं असं नव्हतं. त्यांनी जे केलं ते चुकीचं आहे असंही मी म्हणणार नाही, कारण त्यांनी मला जो सन्मान दिला, माझ्यासाठी जी शिफारस केली त्याचाही मी मान ठेवला. हे मुंडे साहेब उपमुख्यमंत्री झाले हा संघर्ष यात्रेनंतरचा पार्ट आहे. मी सत्ता आणण्यामध्ये मोठा रोल प्ले केला, हे माझं सध्याचं महत्त्वाचं ध्येय आहे. आणि म्हणून मला माझं मेरिट सिद्ध झाल्यावर जर मला काही मिळालं तर ते मला आवडेल. मला बाबा गेले म्हणून त्यांच्या जागी घेणं ही माझी मागणी नाही. म्हणून मी म्हटलं मला अनुकंपा धर्तीवरचा विकास नको, मला मेरिटवरचा विकास हवाय. यावेळी पत्रकारांनी त्यांना विचारले असता महाराष्ट्रामध्ये महिला मुख्यमंत्री झाल्यास आपल्याला आवडेल का, त्यावर त्यांनी स्मित हास्य करून होकार दिला. नाही, महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळायला काही हरकत नाही माझी. आमदार पंकजा मुंडे लोकसभा लढविणार की विधानसभा यावर देखील त्यांनी कोणते सकारात्मक उत्तर दिले नसले तरी देखील मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री होण्याचे आपले स्वप्न त्या लपवून ठेवू शकत नाहीत, हेही तितकेच खरे. आजच्या पत्रकार परिषदेला भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, राजेश पवार, DB पाटील, बालाजी बच्चेवार, श्रावण पाटील भेलवंडे आदी स्थानिक नेते उपस्थित होते. आज धनेगावच्या नागरिकांनी अनोखे आंदोलन करत सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध केला. मागील 1 वर्षापासून खड्डे पडलेल्या रस्त्याकडे अनेक वेळा निवेदने देऊन देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. गल्लीबोळात किंवा वाडी तांड्यावर खड्डे आपण नेहमीच अनुभवले आहेत. मात्र धनेगाव भागात नव्यानेच करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडले असून यामुळे छोटे मोठे अपघात घडत आहेत. अशा सर्व समस्या पाहून धनेगावकरांनी एका अनोख्या आंदोलनास सुरुवात केली. गंगाधर कवाळे पाटील यांच्या पुढाकाराने स्थानिक नागरिकांनी या महामार्गावरील खड्ड्यांचा प्रथम वाढदिवस केक कापून साजरा केला. आणि आता शेवटचा पर्याय आम्ही आता शेवटी आज पूर्ण वर्ष एक वर्ष झाल्यानंतर आज आम्ही वाढदिवसाचा कार्यक्रम इथं आयोजित केला आहे. आज 1 वर्ष झालं आम्ही निवेदन देऊन अनेकदा बेशरमाची झाडे सुद्धा लावली, आंदोलनं केली, 4 वेळेस कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंत्याला निवेदनं सुद्धा दिली, तरी सुद्धा कोणीही प्रशासन इकडं ढोकून पाहायला तयार नाही. त्याच्यानंतर जर काम झालं नाही तर आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहोत. नागपूर लातूर महामार्गावरील खड्डे गुडघ्या एवढे झाले असून या ट्रकचा अर्धाधिक टायर फसल्या जाण्याची भीती निर्माण झाली आहे. मुख्य वळण रस्त्यावरील या महामार्गावर अपघात होण्याचे प्रमाण देखील दिवसागणिक वाढत चालले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा पाठपुरावा करून देखील कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाग आलेली नाहीये. यापुढे जर खड्डे बुजवण्यात आले नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल व येणाऱ्या विधानसभेला मतदानावर बहिष्कार टाकू असाही इशारा देण्यात आला आहे. वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रीफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा
सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड. संपर्क 9423035035. नांदेडच्या खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था. स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय. आमरस, श्रीखंड, गुलाबजामुन, मठ्ठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या. खमंग, चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदामाता भोजनालयाशिवाय पर्याय नाही. सुंदामाता भोजनालय, जुना मोंढा, नांदेड. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत. शालेय पोषण आहार कामगारांचे आज शहरातील इमा भवन येथे पहिले अधिवेशन सुरू झाले. अधिवेशनामध्ये शालेय पोषण कामगारांच्या वेगवेगळ्या समस्यांच्या मागण्यावर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र शालेय आहार कामगार संघटनेचे आज पहिले खुले अधिवेशन शहरातील इमा भवनामध्ये संपन्न झाले. अधिवेशनाला केंद्रीय नेत्या AR सिंधू यांची प्रमुख उपस्थिती होती, तर जिल्ह्यातील कामगार नेते प्रदीप नागापूरकर, विजय गाबणे यासह जिल्ह्यातील बहुसंख्य कामगार नेते उपस्थित होते. कला मंदिर येथून दुपारी 12 वाजेच्या सुमारास रॅलीस प्रारंभ झाला. ही रॅली कला मंदिर, वजीराबाद, शिवाजी पुतळा, आंबेडकर पुतळा मार्गे इमा भवनामध्ये दाखल झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. त्यानंतर अधिवेशनाला सुरुवात झाली. कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती AR सिंधू यांच्यासह मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. अधिवेशनामध्ये शालेय पोषण आहार कामगारांच्या वेगवेगळ्या समस्यांवर चर्चा देखील करण्यात आली. 2 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनामध्ये राज्यातील संपूर्ण शालेय पोषण आहार कामगार सहभागी झाले असून या अधिवेशनात कामगारांच्या आगामी मागण्या त्याचबरोबर समस्या व आंदोलनाविषयी विस्तृत स्वरूपात चर्चा करण्यात येणार आहे, असे समन्वयक विजय गाबणे यांनी सांगितले. आमदार पंकजा मुंडे पालवे यांच्या नायगाव येथील जाहीर सभेत त्यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आणि येणाऱ्या विधानसभेत सत्ता परिवर्तन घडविण्याचे सूतोवाच केले. आमदार पंकजा मुंडे यांनी काल नायगाव येथील आपल्या जाहीर सभेमध्ये आघाडी सरकारवर जोरदार आसूर ओढत टीका केली. राज्य शासन भ्रष्टाचाराने बरबटले असून मागील 60 वर्षापासून कोणत्याही प्रकारचा विकास केलेला नाही, परंतु आघाडीचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते मोदी सरकारला 60 दिवसाचा हिसाब मागत आहेत. त्यामुळे या शासनाला मोदी सरकारकडे कोणत्याही प्रकारचा हिशोब मागण्याचा अधिकार नाही, असे म्हणत येणाऱ्या विधानसभेत सत्ता परिवर्तन करणार असल्याचे आमदार पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. आमदार पंकजा मुंडे यांची संघर्ष यात्रा कालपासून सुरू झाली असून नांदेड जिल्ह्यात दाखल झाली आहे. लोहा कंधार मुखेड मार्गे नायगाव येथे दाखल होऊन रात्री त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरजित सिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, स्थानिक नेते राजेश पवार, बालाजी बच्चेवार आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत चालून देखील नायगावकरांनी आमदार पंकजा मुंडे यांच्या जाहीर सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. दिवसभर ढगाळ वातावरण, सायंकाळच्या सुमारास तुरळक पावसाची हजेरी. सोनखेड, कंधार, नांदेड परिसरात पोलिसांच्या अवैध दारू विक्रीवर धाडसत्र. शेवटी पुन्हा हेडलाईन्स. मला मुख्यमंत्री पद नको आहे, पंकजा मुंडे, परंतु मुख्यमंत्री पदाची अपेक्षाही केली उघड. धनेगावकरांचे अनोखे आंदोलन, नांदेड लातूर महामार्गावर केला खड्ड्यांचा वाढदिवस साजरा. शालेय पोषण आहार कामगारांचे पहिले अधिवेशन सुरू, कामगारांचे अनेक प्रश्न आणि समस्या व्यासपीठावर. पंकजा मुंडेंनी ओढले आघाडी शासनावर आसूड, सत्ता परिवर्तन करण्याचे केले सूतोवाच. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.